मतमोजणी आणि त्याच्यानंतर आले राज्यातले सगळे विधानसभेचे निकाल। या निकालातून प्रत्येकाच्या मनामध्ये आपण दिलेलं मतदान हे मतपेटीत झालंय हे सिद्ध होत नाही। प्रत्येकाच्या मनामध्ये संशय तयार झालेला आहे। म्हणून राज्यामध्ये सगळ्या ज्या EVMच्या मशीन आहेत या मशीनच्या बाबत कसे काय घोटाळे झाले, मशीन बॅटऱ्या कशा चार्ज झाल्या, याच्याबाबतचे जे काही सगळे प्रश्न आहेत ते या लोकांच्या मनामध्ये ह्या EVMच्या बाबत भीती तयार झाली की पुढच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये जर असंच चाललं तर मग आपण मतदान कशाला करायचं, मतदान आपलं केलेलं मत आपल्याला आपल्याच उमेदवारावर जाईल काय, हे आता या लोकांच्या बाबतच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला आहे। संपूर्ण राज्याचे निकाल पाहिलेत तर आपण 4 महिन्यापूर्वी लोकसभेला 31 खासदार निवडून आले महाविकास आघाडीनं आणि तेथे आता विधानसभेला आपल्याकडे विरोधी पक्षनेतासुद्धा त्याच्यामध्ये राहिला नाही। आणि मग एवढं कधी नव्हतं झालं। आजपर्यंत या ठिकाणी पाहिलं तर भाजपचे 100% आमदार त्यांचे 105 होते, 105मध्ये कमी झाला नाही। राष्ट्रवादी अजित पवारचा एकही 40पैकी कमी झाला नाही। शिंदे गटाचा एकनाथ शिंदेचा त्यांच्या 40पैकी एकही कमी झाला नाही। आणि त्याच्यामुळे हे निवडणूक मतपेटी आल्या ते लोकांच्या मनात संशय आहे। त्यांनी येतानाच सगळे मॅनेज करून आले, मतदारांनी मतं टाकलेत पण त्यांनी मतं त्या ठिकाणी मतपेटीद्वारे त्या ठिकाणी EVMच्या माध्यमाने हॅक केली गेली, मशीन मॅनेज झालं याच्याबद्दल संशय आहे। म्हणून आपण आज सगळ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रांत दापोली थोरबोले साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये बॅलेट पेपरने जसं जुनं होतं तशाच पद्धतीनं मतदान घ्यावं अशी विनंतीचा आपला महाविकास आघाडीचं पत्र दिलेलं आहे। राज्य शासनाचे जे निकाल लागले त्याच्यावरून सर्व मतदारांच्या मनामध्ये एक संशय आहे की मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांच्या बाबतला फरक सातत्यानं दाखवण्यात आला। आणि हे करत असताना विरोधकांनाही ते आपण जिंकू याची आशा नव्हती। असं असताना गेल्या निवडणुकीमध्ये अखंड शिवसेना असताना योगेश कदम यांना फक्त 13,000 मताधिक्य मिळालं। आता अर्ध्याहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे, मित्र पक्ष आणि सगळे सहकारी आमच्यासोबत, वातावरण यांच्या संपूर्ण विरोधात। सर्वसामान्य मतदारांना विचारलं तर 10मध्ये 8 जण मशाल सांगत होते। हे असं सगळं चित्र असताना या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना 20 तारखेच्या मतदान केंद्रावरती सुद्धा 75% 60% माणसं ही उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीकडे होती। आणि मग हे होत असताना सगळं मतदानाची आकडेवारी आपण पाहिली की राज्यामध्ये कुठलाही अगदी अजित पवार गटाचे असतील ज्यांचा 1 खासदार आहे त्याचे 40 आमदार, 41 आमदार, ज्यांचे 9 आमदार आहेत त्यांचे 132-33 आमदार, ज्यांचे 5-6 खासदार आहेत त्यांचे 56-55 खासदार, आणि ज्यांचे आघाडीचे 31 खासदार आलेत त्या खासदारापैकी जवळजवळ त्यांचे विरोधी पक्षनेते पण मिळणार अशी परिस्थिती राज्यात झाली। आणि म्हणून संपूर्ण EVM घोटाळा झालेला आहे। लाडकी बहीण हा विषयच नाही, यांना लाडकी मशीन पावलेली आहे। आणि मग लाडक्या मशीनची पूजा करत हे राहिले तर पुढच्या काळामध्ये कोणीही निवडणूक करावी का नाही हा प्रश्न उमेदवारांच्या पुढे त्या ठिकाणी प्रश्न उभा राहिलेला आहे। तिथे भारतीय जनता पक्षाचा एका आमदार कमी झाला नाही। मी 2014ची निवडणूक लढलो त्यावेळेस काँग्रेसचं पूर्वीचं सरकार होतं, त्यांचे 1.5 डझन मंत्री यांचा पराभव झाला त्यावेळेस। त्याच्यानंतर मी 2019ची निवडणूक लढलो, भाजपचं सरकार त्यावेळेस होते, देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये जे मंत्री होते, मग पंकजाताई मुंडे असतील, राम शिंदे असतील, ह्या जवळजवळ डझनभर मंत्र्यांचा त्या काळात पराभव झाला। आणि आता पहिल्यांदा पाहायला मिळतं की राज्यामध्ये एकाही मंत्र्याचा पराभव नाही। ज्या राज्यामध्ये सत्तेत होते त्यांचे आकडे मात्र एकही संख्येनं आकडा त्यांचा कमी झाला नाही।